लेटेस्ट अपडेट्स के लिए जुड़े रहें हमसे। सब्सक्राइब करें और सारी अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए ये बेल का बटन जरूर प्रेस करें। नमस्कार, आप देख रहे हैं इंडिया लाइव न्यूज और मैं हूं आपके साथ मुकेश शाही। आइए अब नजर डालते हैं प्रमुख समाचारों पर। लातूर शहर में शिक्षक और छात्र के रिश्ते को शर्मसार करने वाली घटना। एक तरफ तो सरकार बेटी बचाओ बेटी पढ़ाओ का नारा देती है, लेकिन ठीक उसके उलट लातूर शहर का मशहूर यशवंत विद्यालय, जो नांदेड़ रोड पर बहुत बड़ी इमारत में यशवंत शिक्षण प्रशासक मंडल संस्था के द्वारा चलाया जाता है, उस विद्यालय के शिक्षक स्टॉप पर अपने स्कूल के छात्रों के साथ अश्लील बर्ताव, छेड़छाड़ जैसे बेहद घिनौने कृत्य सामने आए हैं। पुलिस में शिकायत दर्ज किया गया। आरोपी शिक्षक का नाम मातड़ भूतपल्ले है। विद्यालय में इस घटना से पहले कई बार ऐसी घटनाएं घटित हो चुकी थी। छात्रों के अन्य दो शिक्षकों को बताया भी था, लेकिन उन्हें अनसुना कर दिया गया और जानबूझकर आरोपी को बचाने की कोशिश की गई। छात्रों को कंप्लेंट ना करने की सलाह भी दी गई। उन अन्य दो शिक्षकों पर भी शिकायत दर्ज किया गया है। आरोप 764/2025 को 74, 75 और 79 BNS की धाराओं और 8, 12, 21 पोक्सो एक्ट के तहत शिकायत दर्ज किया गया। आरोपी जेल में बंद है और उन पर आगे की जांच शुरू है। सत्यभामा नागी में और दयानंद कामले को सह आरोपी बनाया गया। दामिनी पथक लातूर शहर में सिर्फ एक कॉल पर तत्पर पहुंच जाती है। मोबाइल नंबर पूरे शहर में दिया गया है। ऐसी घटनाओं को रोकने के लिए लातूर पुलिस अधीक्षक अमोल तांबे इनके मार्गदर्शन में सखी स्कूल, कॉलेज, विद्यालय सभी जिला भर में छात्रों के अवेयरनेस लिए गए। यशवंत विद्यालय विवेकानंद चौक पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आज रोजी शालेय विद्यार्थिनींसोबत शिक्षकेतर स्टाफ त्या शाळेतील यांच्या मार्फतीने त्यांची लैंगिक अश्लील छळ आणि त्यांना अश्लील टोमणे मारल्याचा, त्यांच्यासोबत शरीराशी झटापट केल्याचा प्रकार उघडकीस आला होता। त्या अनुषंगाने आज विवेकानंद चौक पोलीस स्टेशनला सदर शिक्षकेतर स्टाफ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। दत्तात्रय भूतमपल्ले असं त्यांचं नाव आहे। त्यासोबतच त्या शिक्षक शाळेतील इतर दोन शिक्षक आहेत ज्यांना मुलींनी हा प्रकार यापूर्वी सांगितलेला होता, मात्र शिक्षकांनी ती माहिती तात्काळ पोलिसांना दिली नाही। याकरता त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये BNS कलम 74, 75, 79 आणि पोक्सो ॲक्टचं कलम 8 आणि 12 आणि जे दोन शिक्षक आहेत ज्यांनी ही माहिती पोलिसांना दिली नाही त्यांच्या विरोधात कलम 21 प्रमाणे विवेकानंद चौक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर आरोपी हा ताब्यात घेतलेला असून त्याचा तपास मी स्वतः करत आहे। इतर दोन जे शिक्षकांची आपण गुन्हा दाखल केला नाव काय करू शकतो? त्यांची नावे सत्यभामा नागिमे आणि दयानंद कांबळे असे दोन शिक्षक आहेत। त्यांच्यावर देखील सदर माहिती पोक्सो कायद्याखाली घटना असताना दिली नाही, म्हणून त्यांना देखील सह आरोपी यामध्ये करण्यात आलेला आहे। सर, या अशा घटना घडू नये म्हणून काही दामिनी पथक वगैरे त्या संकल्पना आम्ही त्याबाबत देखील विचारपूस केली असता सदर मुलींनी शाळेमध्ये दामिनी पथकाची व्हॅन आणि कर्मचारी हे येत असल्याबाबत सांगितलं, मात्र त्यांनी त्यावेळी ती घटना शिक्षकांनाच कळवलेली होती, मात्र दामिनी पथकापर्यंत ती घटना आलेली नव्हती। दामिनी पथक लातूर शहरामध्ये SDPO ऑफिस लातूर शहर यांच्या कार्य अंतर्गत काम करत आहे आणि त्याचे नंबर देखील आम्ही यापूर्वी सगळ्यांना दिलेले आहेत। तर त्या नंबरवर तक्रार दिल्यास तात्काळ आम्ही त्या ठिकाणी येऊन दामिनी पथक देखील आपल्याला मदत करेल असं मी सर्वांना आवाहन करतो। गेल्या 10 ते 15 दिवसापासून या घटना शहरात थोडासा वाढण्यासारखं वाटत आहे। तर ह्या घटना घडू नये म्हणून काही पोलीस डिपार्टमेंट तर्फे शाळेत जाऊन काही समुपदेशन काही करणार या बाबतीमध्ये माननीय पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे सरांच्या संकल्पनेतून सर्व शाळांमध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये पोलीस विद्यार्थी संवाद असा सुरू आहे।
त्या अंतर्गत विविध शाळांमध्ये जाऊन, महाविद्यालयांमध्ये जाऊन आम्ही त्या बाबतीमध्ये मुलांमध्ये अवेअरनेस निर्माण करण्याचं काम करत आहोत. त्या अनुषंगाने देखील विविध प्रत्येक पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या शाळा महाविद्यालयामध्ये त्या ठिकाणचे प्रभारी अधिकारी हे स्वतः, त्यांचे दुय्यम अधिकारी तसेच आम्ही स्वतः जाऊन मुलांना मार्गदर्शन करत आहोत. मुलांना एवढंच सांगणं आहे, पालकांना देखील हे सांगणं आहे आणि शिक्षकांना देखील हे सांगणं आहे की ज्या क्षणी 18 वर्षाखालील मुलांच्या संदर्भाने एखादी त्यांच्याशी होणारी घटना निदर्शनास येईल तर ती तात्काळ पोलिसांना कळवा. पोलीस त्या ठिकाणी येऊन तात्काळ कायदेशीर कारवाई करतील. ते सगळं गुड टच बॅड टच बाबत सगळीकडे सांगण्यात येतं आणि आम्ही देखील आमच्या माध्यमातून त्या गोष्टी देखील त्यांना सांगतो. विद्यार्थ्यांना काय आव्हान? विद्यार्थ्यांना आवाहन राहील की आपल्या शाळेमध्ये शालेय व्यवस्थापन समिती काम करते. या शालेय व्यवस्थापन समितीद्वारे आपण शाळेमध्ये तक्रार पेटी आहे का याची खात्री करावी. दुसरी गोष्ट, शहरामध्ये दामिनी पथक कार्यान्वित आहे. त्या दामिनी पथकाचा नंबर आपण घ्यावा. त्यासोबत चाइल्ड हेल्पलाईन नंबर आहे 1098, तसेच आपत्कालीन नंबर आहे 112. या दोन्ही नंबरवर जर आपण कॉल केला तर आपल्याला तात्काळ मदत मिळू शकते. आपण शांत न बसता, तो अन्याय सहन न करता बोललं पाहिजे आणि तात्काळ सदर घटना ही वरिष्ठांना, त्यांच्या पालकांच्या निदर्शनास आणून दिली पाहिजे. तर आपण त्याच्यावर तात्काळ कारवाई करू शकतो. नीट समजून घ्यायला पाहिजे. प्रूफ देणं वगैरे या गोष्टी नंतरच्या झाल्या. त्या मुली काय सांगताय त्याची पडताळणी करणं, त्याची तपासणी करणं. मुख्याध्यापक म्हणून त्या शाळेचे मुख्य पालक तुम्ही आहात, तर त्या प्रत्येक मुलीचं भले चूक असेल, बरोबर असेल, ऐकून घेणं आणि त्यातून मार्ग काढणं आणि शाळेत असे चुकीचे प्रकार होणार नाहीत यासाठी दक्ष असणं मुख्याध्यापकांनी आवश्यक आहे. समिती ऍक्टिव्हेट झालेल्या आहेत. त्या सर्व समित्यांना आपण वारंवार सूचना देतो, मिटिंग घेतो. त्याच्या दरमहा असतील, त्रैमासिक असतील, बैठका घेतल्या पाहिजे. मुलींना सक्षम करण्यासाठीचे वेगवेगळे सेशन्स, मुलींच्या सक्षमीकरणासाठीचे आपण शाळेतून घेत असतो आणि या शाळेत पण ते सगळे घेतलेले आहेत उपक्रम. तर या प्रकार का झाला हे आम्हालाही खूप मोठं कोड आहे. आम्ही तर वारंवार आपल्या शासन स्तरावरून, आमच्या प्रशासनाकडून वारंवार या संदर्भात, मुलींच्या सुरक्षिततेसंदर्भात कार्यवाही केली जाते आहे. शाळात CCTV लावलेले आहेत, तक्रार पेट्या आहेत, विशाखा समिती आहे, सखी सावित्री समिती आपण आता त्याच्यामध्ये स्थापन केली आहे. शासन प्रचंड या बाबतीत संवेदनशील आहे. प्रशासनही या बाबतीत प्रचंड संवेदनशील आहे. कारण शेवटी मुली आपल्या मुली आहेत या, आणि या मुलींची सुरक्षितता महत्वाची आहे. मुलगी वाचवा, मुलगी शिकवा आपण म्हणतोय, मुलीला सक्षम आपण करतोय. यावरही असे जर प्रकार होत असतील तर सर्व शाळांनी याबाबत अधिक दक्ष होऊन, अधिक काळजी घेऊन, चाकोरीच्या बाहेर जाऊन काम करणं आणि पालक ज्या विश्वासावर आपल्या शाळांमध्ये मुली पाठवतात तो विश्वास टिकवण्यासाठी लातूर जिल्ह्यातल्या सर्व संस्था चालकांनी पुढच्या काळामध्ये अधिक जोरकस प्रयत्न करावे. मी आपल्या माध्यमातून सर्व शाळांना, मुख्याध्यापकांना, शिक्षकांना सांगू इच्छिते आणि सर्वांनी कायदा, प्रशासन काय म्हणतो त्याच्याही पलीकडे जाऊन एक माणूस म्हणून विचार करावा. आपल्यालाही लेकरं असतात, आपल्या लेकरांसाठीच ही लेकरं आहेत. या लेकरांना सुरक्षितता द्या, विश्वास द्या, त्यांच्या शिकण्याला बळ द्या. एवढंच मी आपल्या माध्यमातून सर्व आमच्या शैक्षणिक जे मुख्याध्यापक, शाळा आहेत त्या सर्वांना सांगू इच्छिते. ज्या मुलींना खास सांगेल की मुलींनी घाबरून न जाता, कुठल्याही दबावाला बळी न पडता, असं चुकीचं स्पर्श कोणी करत असेल तर मुलींना हे लगेच कळतं की चुकीच्या पद्धतीने आपल्याला कोणीतरी स्पर्श करते. घरी सगळ्यात पहिलं आपल्या आई वडिलांना सांगा. शाळेत तुमच्या ज्या विश्वासू सर, मॅडम, शिक्षक असतील त्यांना सांगा. ते ऐकत नसतील तर आपल्या शाळेमध्ये तक्रार पेट्या आहेत, त्याच्यामध्ये तुमचं नाव न लिहिता सुद्धा जरी तुम्ही त्या संबंधित कर्मचाऱ्याचं नाव लिहून ती तक्रार टाकली तर आम्ही त्याची दखल घेऊ. ते काही होत नसेल तर तुम्ही आमच्याकडे जिल्हा प्रशासनाकडे पण आलात तर आम्ही निश्चित या कामी तुम्हाला मदत करू. पण स्वतः सक्षम होणं आणि या गोष्टींचा प्रतिकार करणं, या गोष्टी सहन न करणं हे मी सगळ्या मुलींसाठी सांगेल की झाशीची राणी व्हा, जिजाऊ व्हा आणि याच्यात उतरा. तुम्ही स्वतः सक्षम झाल्याशिवाय याला वाचा फुटणार नाही. यशवंत विद्यालय के अंदर जो घटना घटी है वो घटना के सिलसिले में यहाँ पर विवेकानंद पुलिस स्टेशन चौकी में तकरार आ चुकी है और शिक्षक है या क्या कर्मचारी है पता नहीं, मगर उसने जो काम किया है बहुत बड़ा गलत काम किया। मैं ये शिक्षण अधिकारी इनसे मुलाकात करने के बाद उन्होंने आश्वासन दिया
जो भी है गलत काम करने वाला उसके ऊपर तो गुनाह दाखिल होगा, और उसके साथ जो भी जिसने जिसने मदद की उन पे भी गुनाह दाखिल करके मैं उनको पत्र निकालूंगी यशवंत विद्यालय स्कूल को, उस पर कार्रवाई होगी, ऐसा उन्होंने यहाँ पे एक बयान के अंदर बात किया। इसीलिए मैं यहाँ पे मुलाकात करके उनसे आश्वासन देने के बाद यहाँ पे पुलिस चौकी जो है विवेकानंद चौक पीआई साहब से भी मैंने इससे पहले भी बात किया था, और आप ये कायदे से पूरे उनके ऊपर गुनाह दाखिल होने वाला है। और मैं इंडिया लाइव न्यूज चैनल से अमित खान। पुलिस विद्यार्थी संवाद कार्यक्रम लिया जा रहा है तथा जिन पुलिस स्टेशन के अंतर्गत जो स्कूल आते हैं वहां जाकर उनके प्रभारी अधिकारी, दुय्यम अधिकारी और पुलिस प्रशासन वहां खुद जाकर छात्रों को मार्गदर्शन कर रही है। छात्रों के पालक और शिक्षक इनको पुलिस प्रशासन की तरफ से अपील की जा रही है कि ऐसी घटना कभी सामने आती है तब तुरंत उनकी जानकारी पुलिस को दे, ताकि तत्पर पुलिस वहां पहुंचकर कानूनी कार्रवाई करने में मदद मिले। छात्राओं को विद्यालय व्यवस्था समिति स्कूल कॉलेज में काम कर रही या नहीं, तकरार पेटी या इनकी या नहीं, इसका भी ज्ञान होना चाहिए। साथ ही पुलिस प्रशासन की तरफ से आह्वान किया गया है दामिनी पथक और चाइल्ड हेल्पलाइन नंबर 1098, आपातकालीन नंबर 112, इन दोनों नंबर पर कॉल करें। अन्याय अत्याचार के खिलाफ आवाज़ उठाकर पुलिस प्रशासन की मदद करें, ताकि शिक्षणाची पंढरी कही जाने वाली लातूर शहर की परंपरा को बरकरार रखा जाए। ब्यूरो चीफ रफीक तांबोली के साथ संवाददाता हमीद खान पठान की रिपोर्ट, इंडिया लाइव न्यूज़ लातूर। इजाजत दीजिए, फिर मिलेंगे नई खबरों के साथ। नमस्कार। लेकिन चलते चलते गुजारिश, विनती, अनुरोध, अगर आपके पास कोई समस्या है या फिर कोई घटना घटित हुई है तो स्क्रीन पर दिखाए जा रहे नंबरों पे आप हमें सीधे संपर्क कर सकते हैं। आप हमें ईमेल भी कर सकते हैं। हमारा ईमेल indialivenewschannel@gmail.com। आप हमारे वेबसाइट पर भी लॉगिन कर सकते हैं www.indialivenews.co.in। नमस्कार।